नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। रत्नागिरीमध्ये गेली काही दिवस पाऊस मुसळधार पडतोय, म्हणजे खरा कोकणचा पाऊस जर आता कोणाला पाहायचा असेल तर आता कोकणामध्ये यायला हरकत नाही। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तिन्ही जिल्ह्यांना पाऊस आता चांगला झोडपून काढतोय आणि असा मुसळधार पाऊस असताना गाडी काढून बाहेर जाणार नाही असं होऊच शकत नाही। त्यामुळे आजसुद्धा आता पावसामध्ये जरा बाहेरची वारी करायची असं ठरवलं आणि फिरायला बाहेर पडलो। आता आपण आलोय पूर्णगडाच्या पुलावर। डाव्या हाताला आपल्याला जे दिसतंय पूर्णगड गाव, ही अशीच पुढपर्यंत बरीच वसाहत आहे, त्यातला काही भाग तुम्हाला आता इथे पाहायला मिळतोय। आणि ही खाडी ओलांडून पलीकडे जायचं। हा पलीकडचा जो भाग आहे हा गावखडीचा भाग आहे। त्या ठिकाणी मध्येच पाण्यात तुम्हाला छोटासा धक्क्यासारखा भाग दिसत असेल, त्या ठिकाणी होडीतनं आपण उतरायचो। शिडाच्या होड्या असायच्या, त्याला तर म्हणायचे। आता पूल झाल्यापासून आपली डायरेक्ट कनेक्टिव्हिटी झाली पूर्णगड टू गावखडी। हा समुद्र दिसतोय, अरबी समुद्र, आणि हे आत आता खाडीचं पाणी म्हणतो आपण त्याला, खाडी झाली। इथे हा एक धक्का आहे। आता बहुतेक माझा अंदाज असा आहे की ह्या धक्क्यावरनं ती बोट सुटायची आणि पलीकडे जायची। आणि समोर जो तुम्हाला आता डोंगर दिसतोय उजव्या हाताला, तो पूर्णगडचा डोंगर। पलीकडच्या बाजूला पूर्णगडचा छोटासा किल्ला आहे, त्याचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे। ज्यांनी पाहिलेला नाही त्यांनी अवश्य बघा। अतिशय छोटासा असा किल्ला आहे। समोरचा तुम्हाला धक्क्यासारखा भाग दिसतोय, याच ठिकाणी पूर्वी बोट येऊन थांबायची आणि त्या धक्क्यावरनं पलीकडे गावात जाता यायचं। आता धक्कासुद्धा बऱ्यापैकी आता पाण्याखाली आहे। कोकणातले सगळे बीच आहेत तिथे सुरूची बन आहेत, हे सुरूची झाडं किनाऱ्यालगत भरपूर आहेत आणि तिथे ते बीच बनवलेले आहेत। अशा बीचवरती येऊन लहान मुलांसकट तुम्हाला खेळायला, बसायला, गप्पा मारायला अतिशय ही चांगली जागा आहे। पण कृपा करून घाण घालू नका। मी बरेचसे बीच बघितले की जिथे खायला घेऊन येतात आणि सगळं डिश वगैरे कचरा तिथे टाकून निघून जातात। तर स्वतःबरोबर एक पिशवी ठेवा, त्याच्यामध्ये सगळी ती घाण घ्या तुमची काय असेल ती कचरा वगैरे, आणि मग कुठे कुंडी दिसेल अशा ठिकाणी कुंडीत नेऊन टाका। तर इथे आता बघा उजव्या हाताला छोटासा रस्ता आहे, ह्या रस्त्याने आपल्याला आत जायचं आहे। आणि समोर हा गावखडीचा बीच, बाहेर सगळी सुरूची झाडं आहेत। आत्ता आपण गावखडीच्या बीचवर आलोय। गावखडीचा बीच अतिशय सुंदर असा बीच आहे। महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये त्यांचं पुनर्वसन अशा प्रकारे एक उपक्रम त्यांनी राबवलेला आहे। त्यातलं एक कासव संवर्धन केंद्र या बीचवरती आहे। तर तुम्हाला ती जागा वगैरे दाखवतो मी। हे बघा, या ठिकाणी जे केबिन सारखं दिसतंय हे त्यांचं ॲक्च्युली ऑफिस आहे। आत्ता कोणी नाही आहे तिथे, कारण आत्ता तो काय प्रोजेक्ट चालू नाही आहे। जस्ट आपण एक नजर टाकूया आत्ता पुढे जाऊन। कासवांच्या संदर्भातला एक बोर्ड आहे, तो पण आपण बघूया, कारण कासव संवर्धन केंद्र आहे इथलं, त्या संदर्भात इथे माहिती दिलेली आहे। सागरी कासव किंवा सी टर्टल किंवा ऑलिव्ह रिडले टर्टल असं त्याला म्हणतात। तर इथे समुद्र किनाऱ्यावर मादी अंडी घालते, ती अंडी काढून तिथनं इथे आतल्या भागामध्ये हा जो इथे मोकळा परिसर आहे इथे वाळूमध्ये ती आणून पुरली जातात। आणि नंतर मग ज्या वेळेला ती अंडी फोडून पिल्लं बाहेर येतात त्यावेळी त्या पिल्लांना परत समुद्र किनाऱ्यावर नेऊन सोडलं जातं। कासवं किनाऱ्यापासून समुद्रापर्यंत आपली आपण जातात, ते बघण्यासाठी
हल्ली आता पर्यटक भरपूर येतात, तर आपणही कधीतरी चौकशी करा आणि ह्या ठिकाणी येऊन या सगळ्या गोष्टी एकदा बघा. बुबूचं काहीतरी खाणं चालू आहे, घाबरला बिचारा. समोर जो डोंगर आपल्याला दिसतोय त्याचा डाव्या हाताचा जो कोपरा आहे पूर्ण, तिथून वरच्या बाजूला मी अगदी बाहेर गेलेला हा इकडचा कोपरा हा नव्हे, थोडासा इकडे बघा रस्ता दिसतोय छोटासा. इथून वरती तुम्हाला पूर्णगड किल्ल्याला जाता येतं. आणि हा समोर तुम्हाला कदाचित दिसत असेल, इथे थोडंसं कौलासारखं काहीतरी बांधलेलं दिसतंय, तो पूर्णगड किल्ला आहे. म्हणजे तुम्ही या रस्त्याने वळून असे पाठीमागनं इकडे येता. म्हणजे गाडी तुम्हाला न्यायची असेल तर हा रस्ता आहे, चालत जायचं असेल तर पूर्णगड गावातनं तुम्हाला वर जाता येतं. इथे काम करणारे माझ्या ओळखीचे आहेत, परिचित आहेत, तर त्यांना विचारतो मी आणि त्यांनी जर परवानगी दिली तर त्यांचा नंबर पण मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. म्हणजे इथे ज्या वेळेला हा अंड्यातनं पिल्लं बाहेर येण्याचा दिवस असतो, त्या पिल्लं बाहेर आल्यानंतर त्यांना किनाऱ्यावर नेऊन सोडायचा. तर त्यांच्याबरोबर तुम्ही जर कॉन्टॅक्ट ठेवलात तर ते तुम्हाला सांगतील साधारण हे कधी असतं, त्या दिवशी तुम्हाला इथे बघता येईल. इथे बघा ही कमान आहे, ह्या कमानीच्या इथनं उजवीकडे कशेळी गावात तुम्ही जाऊ शकता. सरळ गेलात की आडिवरे रोड आहे, आडिवऱ्याला तुम्हाला जाता येतं. इथून उजवीकडे कशेळी 2 किलोमीटर अंतर आहे. आणि हा सुद्धा पूर्वीचा जुना रस्ता, पूर्वी बांधावरनं चालत जावं लागायचं आणि बस ह्या रूटनी गावात जायची. इथून आता उजव्या हाताला आपल्याला जायचं आहे. सरळ गेलात की तुम्ही कशेळी बांधाकडे जाता आणि आता इथून आपण उजवीकडे जातोय कशेळी कनकादित्य मंदिराकडे आणि तिथूनच पुढे जाता येतं आपल्याला देवगडी बीचकडे. मनाला भुरळ घालणारा असा निसर्ग आहे सगळा. त्यांची शाळा सुटलेली, आता घरी चाललेत सगळे डब्याची सुट्टी होऊन. त्या मंदिराचा परिसर सगळा बाहेर टाईल्स लावून सगळा केलेला आहे. नमस्कार, आत्ता आपण आलो आहे कशेळी येथील कनकादित्य मंदिरामध्ये. पूर्वीच्या काळातलं जे टिपिकल प्रवेशद्वार असायचं, कौलारू असं छोटंसं आच्छादन असलेलं आणि वरती बसायची का चौघड्याची वगैरे सनई चौघड्याची सोय, अशा प्रकारचे प्रवेशद्वार आहे. हे 4 मोठी तुळशी वृंदावन आहेत. पूर्ण लाकडी असं प्रवेशद्वार केलेलं आहे आणि प्रवेशद्वारातून आत आलो की दर्शन होतं ते कनकादित्य मंदिराचा मागचा भाग. हे मंदिरात जाण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवून मगच प्रवेश करायचा असतो. अनेक हिंदू मंदिरांमध्ये ही पद्धत आहे.
मंदिरात ठिकठिकाणी लाकडी कोरीव काम केलेले असे खांब आहेत आणि त्यांच्यावरती लाकडाचीच कोरीव काम केलेली अशी एक महिरप आहे. सुंदर अशी कलाकुसर आपल्याला इथे पाहायला मिळेल. त्याला इंतर असं म्हणतात किंवा काही जण याला उक्ती असं म्हणतात. उक्ती किंवा युक्ती असं मला एकाने सांगितलं. त्या युक्तीचा अपभ्रंश होऊन उक्ती असं म्हटलं गेलं. ह्याचा वापर विहिरीतलं पाणी काढण्यासाठी केला जायचा. इथे जो समोर तुम्हाला बांबू दिसतोय त्या बांबूला खालच्या बाजूला एक मडकं बांधलं जायचं. समोर तुम्हाला दिसत असेल बघा, हे भांडं आहे. हे भांडं आहे ते त्या बांबूला बांधलेलं आहे आणि मग हे भांडं पाण्यात सोडलं जायचं विहिरीमध्ये. आणि पाठीमागे हा जो मागे लाकडाचा ओंडका बांधलेला आहे तो ओंडका खेचून ते भांडं वर घेतलं जायचं. अशा प्रकारे पाणी काढण्याची युक्ती. नंतर मग त्याचा अपभ्रंश झाला उक्ती. हे अजूनही इथे आहे, फक्त आता हे चालू स्थितीत नाही आहे, खराब झालं आहे. पण तरी लोकांना पूर्वीच्या काळात पाणी काढायची पद्धत कशी होती ते दाखवण्यासाठी हे अजून स्ट्रक्चर तसंच ठेवलेलं आहे. मंदिराचा परिसर खूप विस्तीर्ण असा आहे आणि आत्ता फक्त काय झालं आहे की पावसामुळे तिथं सगळीकडे रान उगवलं आहे. एका बाजूला इकडे कनकादित्य मंदिर रंगमंच असं एक स्टेज केलं आहे. इथे वार्षिक काही कार्यक्रम घेतले जातात. कनकादित्य मंदिरापासून देवगडीकडे जाणारा रस्ता अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणात तुम्हाला घेऊन जातो. फक्त इथे सुद्धा सावधगिरीचा एक इशारा देईन की रस्ता खूप अरुंद आहे आणि समोरनं मोठ्या गाड्यासुद्धा येतात काही वेळेला. त्या अंदाज घेऊन सावकाश गाड्या चालवाव्यात. पण देवगडीला जर आपण अजून आला नसाल तर एकदा अवश्य या. अतिशय सुंदर असा फिरण्याचं ठिकाण आहे. कोकणामध्ये गावागावांमध्ये असे जरा पाण्याचा साठा झाला की बच्चे कंपनी, तरुण मंडळी मासे गरवायला येतात. मासे गरवणे म्हणजे मासे पकडणे.
छोटे छोटे मासे वगैरे त्यांना मिळत असतील कदाचित, माहिती नाही मला, पण अनेक ठिकाणी असे मासे घेऊन लोक येतात तिथे. हो, रस्ता माहिती आहे, फक्त चालू आहे ना विचारलं. आहे ना, त्यांना रस्ता विचारला चालू आहे की बंद आहे. कारण काही वेळेला कसं होतं, हे आतले गावातले रस्ते असतात, कुठेतरी झाड पडलेलं असतं किंवा काय खड्डा पडलेला असेल किंवा काय झालेलं असेल, रस्ता बंद असेल, आपल्याला कळत नाही. आपण आपली गाडी नेतो तशी, मग अरुंद रस्ता असल्यामुळे नंतर मग गाडी वळवण्याचे पण खूप प्रॉब्लेम्स होतात. त्यापेक्षा आधी जरा विचारून घेतलेलं केव्हाही चांगलं. गावातली जी स्थानिक लोक असतात त्यांना नेहमी विचारावं, त्यांचा सल्ला घ्यावा. याचं कारण असं आहे की गावातले प्रॉब्लेम्स त्यांना माहिती असतात. आपण बाहेरून येतो, आपल्याला काही माहिती नसतं. इथून पुढे थोडा कच्चा रस्ता आहे आणि गाडी आता फक्त पुढे न्यायला देतात की नाही बघूया आपण, कारण काही वेळेला तिकडे पुढे बंद केलेलं असतं. देवगडी बीचच्या आता आपण वरती आहोत, पण इथून आता तुम्ही दृश्य बघू शकता. समोर खाली दिसतं तुम्हाला, तो पॉइंट केलेला आहे. देवगडी बीचच्या आत्ता आपण अजून वरती आहोत आणि भन्नाट वारा आहे. मग उभं राहताना सुद्धा तोल गेल्यासारखं होतं, एवढा वारा आहे. आणि आता इथून वरून तुम्हाला देवगडी बीच नीट दिसेल. आपण बघूया देवगडी बीच. समोर पसरलेला अथांग अरबी समुद्र, हा प्रचंड वारा आहे. कदाचित तुम्हाला आवाज क्लिअर येईल की नाही माहिती नाही मला, वाऱ्याचा आवाज असणार आहे. पण आता बीचचं सगळं दृश्य बघा. देवगडी बीचचा सेल्फी कसा येईल माहिती नाही आहे. माझा हातसुद्धा हलतो आहे वाऱ्यामुळे. आता आपण ज्या दगडावर उभा होतो तो आणि ही पलीकडची जागा यांच्यामध्ये असा एक खंदक झाला आहे. इन केस तुम्ही कधी आला तिकडे तर जरा काळजी घ्या, पाय घसरला तर अपघात होऊ शकतो. बीचवर जाण्यासाठी अशी पाऊलवाट आहे, बऱ्यापैकी बांधलेली वाट आहे, चिऱ्यांचा वापर करून बांधलेली आहे. फक्त पावसाळ्यामध्ये थोडी काळजी घ्या, बुळबुळीत झालेलं असतं, पाय घसरेल. इथून खाली उतरताना फार कष्ट नाही आहे, पण खालून वर येताना मात्र येतानाच दाखवेन काय होतं ते. आत्ता जस्ट आपण आधी जाऊया खाली. आजूबाजूला रान पण आहे, थोडं तिथेही लक्ष ठेवा, कारण रानामध्ये इथे जनावरं वगैरे फिरण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे तिथे थोडंसं लक्ष ठेवून पुढे जावा. आणि उतारसुद्धा खूप एकदम तीव्र आहे, त्यामुळे खाली उतरतानासुद्धा सावकाश उतरा. मस्त समुद्राचा आवाज येतोय, गाज म्हणतात. खाली आपल्याला जाता नाही येणार आहे, पण इथे एक छोटासा पिकनिक स्पॉट केला आहे, तिथपर्यंत आपण जाऊन बघूया. आत्ता आपण तिथनं वरून आलो, हा सगळा अख्खा डोंगर उतरून आपण खाली आलो आहे. आणि इथूनच तुम्हाला ही जी वाट आहे या वाटेने खाली बीचपर्यंत जाता येतं. हा आपण समोर जो बघतोय हा पिकनिक पॉइंट आहे. भन्नाट
वारा आहे आणि समुद्राचा गाज पण तुम्ही इथे मस्त ऐकू शकता. नॅचरल म्युझिक. परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. तर सगळा स्टीफ चढ आहे आणि शब्दामध्ये सांगण्यापेक्षा इथे येऊन अनुभव घ्या. आणि सगळी घाटी चढत वर गेल्यानंतर आपली अवस्था काय होते याचा अनुभव एकदा जरूर इथे येऊन घ्या. बाकी धट्टेकट्टे हट्टेकट्टे सगळे जे काय असतात त्यांची सगळी ताकद, त्यांचा व्यायाम, त्यांचं मेहनत सगळं इथे फोल ठरतं. अर्ध्या वाटेत धाप लागते. आता त्याच्यासाठी एक छोटासा उपाय, न बोलता चाला आणि श्वास दीर्घ घ्यायचा, थोडासा अडवून धरायचा आणि सावकाश सोडायचा. अशी जर प्रॅक्टिस ठेवली तर थोडं दमायला कमी होईल. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल अजून तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये देखील चॅनलबद्दल माहिती द्या, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. हा व्हिडिओ आता आपण इथे थांबवूया. आत्तापर्यंत जो आपण सपोर्ट केला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.